ये रे माने तू काय रे तुला कुस्ती खेळायची आहे ना व? हो खेळणार खेळणार. चल मग जा बा. बाल्या तो तुझा नवा जोडीदार शिकव त्याला 2 डाव. फेट लाडू लाडू फेट. ह्यो तर शेम टू शेम माझ्यासारखं खेळतो. चांगला खेळ धावल्याबद्दल आमच्या तालमीतर्फे सगळ्या पैलवानांनी सर्टिफिकेट देण्यात येईल. प्रसाद पाटील, नाही दे ना तू दे. शिवानंद कांबळे, अक्षय सासने,
तर आजच्या दौलतवाडी चषकाचा मानकरी आहे राजवीर भीमाजी माने. तरी त्यानं समोर यावं आणि चषक स्वीकारावं. वा राजवीर, एक नंबर कुस्ती खेळलास तू. अरे ह्यो राणा बी बारक्यापणी तुझ्यासारखाच कुस्ती खेळायचा. मी पण माझे कसे म्हणणार. अरे बनशील असंच खेळत राहिलास एक दिवस नक्की बनणार तू वज्र केशरी. राणादा तुम्ही आदर्श आहे बरं का आमच्या लाडूचा. लाडू नाही गाजवीर. हा राजवीर. राजवीर कायम तुमच्या कुस्त्या मोबाईलवर बघत असतो. तुमच्यासारखाच पैलवान बनायचा आहे त्याला. तो लहान असतानाच त्याची आई गेली. आईची आठवण कधी काढली नाही. पण पण तुमच्या कुस्त्या दररोज बघितल्याशिवाय चैनच पडत नाही पठ्ठ्याला. राणा दे त्याला चषक. इकडे एक दिवस शो पैलवान राणापेक्षा बी पुढे जाईल यात काही वाद नाही. पैलवान सच्चा पैलवान बनायचा असेल तर एक गोष्ट ध्यानात ठेवायची. मातीशी इमान, कुस्ती ज्याची जान, येतो मेहनतीची आन. आणि जो बाई संग बोलत नाही आणि जो बाईकडे बघत नाही समध्या जगाला भारी, समध्या जगाला तारी. बजरंग बली की. बाईपासनं लांब राहायचं आणि कर्मचारी राहायचं. एवढं केलंस की तू बनलास सच्चा पैलवान. मी म्हणणार सच्चा पैलवान. वार माझ्या पट्ट्या. अरे तू वज्र केसरी काय हिंद केसरी बी बनणार. मी राजवीरचा बाप. त्याला आई नाही. बेताची परिस्थिती त्यातनं मी पैलवान बनवला त्याला. त्याला लई मोठा पैलवान बनवायचा आहे. तुमचा आशीर्वाद कायम पाठीशी राहू दे. अहो आशीर्वाद काय साथ म्हणा. एकमेकांची साथ असली तर किती बी अवघड काम असू द्या हे होत. इथनं पुढे तुम्हाला कसली बी काय बी मदत लागली तर बिंदास माझ्याकडे आहे. माझी कायम साथ असेल. काय रे गड्यांनो. ते एक फोटो काढू काय लाडूचा तुमच्या संगत. लाडू नाही गाजवीर. हा तेच ते. चालतंय की या. मोठा राहणार आणि छोटा राहणार दोघांसंगत फोटो. एकच मिनिट आलोच. हॅलो, कुठे आहात तुम्ही? आता तालमीत आहे. बरं घरी या लवकर, आम्ही पोहोचलोय. ते ना डॉक्टर काय म्हणलं. काही नाही, काळजीचं काही कारण नाही. तुम्ही घरी या मग बोलूया. चालतंय येतो. हा लवकर या. प्रत्येक देशाचे हिरो असतात. ब्रिटनचे चर्चिल, फ्रान्सचे द गॉड. म्हणजे बसा बसा, तुम्ही बसा बरं. काय झालं? लय खोकला लागला काय? घसा दुखायलाय काय? जरा पाणी मिळेल का? हो आणते. तुम्ही थांबा जाऊ बाई, तुम्ही साधच पाणी आणशीला. आम्ही कोमट पाणी आणतो म्हणजे घशाला जरा बरं वाटेल. थांबा. काळजी घेतायत तुमची. जरा जादाच काळजी घ्यायला लागली की. माझ्या कशाला काहीच झालेलं नाही. हे घ्या, जादा गरम नाही तर बघा बरं.
जरा चहा मिळेल का? हो आणते मी. जाऊ बाई तुम्ही थांबा हो. तुम्ही नेहमीप्रमाणे साधा चहा करशीला. आम्ही आल्याचा गरम गरम कडक चहा करून आणतो. दे आलो. हे जरा जास्त होते रे. थोडा उत्साह आहे, कमी झाला ना की येतील परत नॉर्मलला. हे काय नवीन फूड म्हणायचं? अगं काय नाही ग, आबांच्या मर्जीत राहायचंय म्हणून चांगुलपणा दावत असं. होय ते बी खरंच आहे. ह्यात बी त्यांचा काहीतरी फायदाच असेल बघ. त्याशिवाय करते होय. हे घ्या आल्याचा कडक गरम गरम चहा. अरे वा, एवढंच झाला? हा अहो तयारच केलता, नुसतं गाळून आणलाय. चला, ही घरची सगळी जबाबदारी धाकट्या सुनबाईंनी घेतली, आनंद झाला. हा आता तुमची काळजी करायची तर जबाबदारी घ्यावीच लागेल ना. अंजली, हा? आता घरातली समधी जबाबदारी धाकट्या सुनबाईंनी घेतली. तुला आरामच आराम. मग आता आमच्या नातवंडाचा घ्या मनावर. आबा घरात बसून आम्हाला कंटाळा येतो, पण तुम्ही कामही करू देत नाही. मग करायचं काय आम्ही? एक काम करा, तुम्ही नातवंडाचं मनावर घ्या, आम्ही आरामाचं मनावर घेतो. हो अगदी बराबर बोललासा बघा साहेब. होदा का? आम्ही लय मजा करू नातवंडा बरोबर. घोडागाडी बनवू, त्याला देवळात घेऊन जाऊ, गोष्ट सांगू. आमचा टाइम मस्त जाईल आणि तब्येत बी ठणठणीत होईल. आबा तुम्ही आता सारखा तोच विषय काढताय. तुम्ही जाऊन शांतपणे आराम करा बरं, नाही तर 5 उठाबशा काढायला लावीन मी. बरं बाई, आलिया भोगासी असावे सादर. थोरल्या सुनबाईंची आज्ञा म्हणून कसं चालल? ठीक आहे, चल आम्ही आराम करू. हो, आणि काही लागलं तर आम्हासनी सांगा. हो, वहिनींना हाक मारा. चला मी बी बाकीचं जेवण गरम करते आणि ही भाजी फोडणीला टाकते. हो सूरज दे जरा इकडे. मी आलेच. हा गोदाक्का वरण भात तयार झालं का नाही की सांगा आम्हासनी. आम्ही मामांची रूम मध्ये नेऊन देतो. बर. गोदाक्का जी. कपन्या चंदे तू काय बघत बसल्यास? जरा डोसकं चेपून दे बाई. दिसभर नुसतं काम काम काम. आत्ता कुठं बरं वाटतंय बघ. बाई ग, चल बाई डोसकं असं चेपत चेपत वरच चल. आवा बाई आहे का भित्ताड? सूरज भाजी, हा? तुम्ही जरा हातपाय तोंड धुवून घ्या. हे आले की जेवायलाच बसले. आले काय? यो बघा आला. अरे आबा कुठे आणि काय बोलले डॉक्टर? हो सांगते मी. तुम्ही आधी हातपाय तोंड धुवून घ्या, सगळेजण जेवणासाठी थांबलेत. चला. चल. साहेब पाणी ठेवते बघा. कोमट करून आणले. अहो, तुम्ही त्या धाकट्या सुनबाईंकडे नका लक्ष देऊ. अहो माझ्या घशाला काय झालेलं नाही. माणसाला कधी ठसका लागत नाही होय. उगत नको तेवढी काळजी करत असतात. अहो पर कोमट पाणी घशाला चांगलेच की. बरं ठीक आहे. साहेब एक बोलू काय? बोला. ते तुम्ही राणा अंजलीच्या माग सारखं नातवंड नातवंड म्हणून लागू नका. अहो पोरं लहान नाहीत, त्यांचं त्यासनी समजतंय की. बदकाला माहिती आहे ते. मी आपलं माझ्या आजारपणाचा फायदा घेतोय. त्या निमित्ताने घरात लहानगी पावलं खेळली तर चांगलंच आहे की. म्हणजे काय मी या बाबतीत एवढा काही सिरियस नाही. तुम्ही भिवू नका. काय मी बळजबरी करणार नाही, पण अशा गोष्टीत पोरं काय टायमाला लाजतात. आपण आपलं सांगून बघायचं, ऐकलं तर ऐकलं. मग ठीक आहे. काय काही गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या चांगल्या असतात. होय
हे पटतंय मला बी. तर तुम्ही एक काम करा, म्हणजे आपण दोघांनी मिळून करायचं. काय? आपण राणा आणि अंजलीच्या मनात काय ते काढून घेऊ. लाजत असतील तर समजून सांगू, आणि आता जर का त्यांच्या मनात नसल तर विषयच भेटला, मग बघू काय करायचं ते. होय, त्यांच्या मनाचा अंदाज आपल्याला आला म्हणजे आपल्याला बी कळेल नेमकं काय आहे ते. एकदम बरोबर बोलला. बर, आता तुम्ही आराम करा साहेब, आणि काय लागलं तर सांगा मला, मी बघते काय करायचं ते. काय बरोबर आहे ना? असलं काही मनात बी आणू नका सा चंदे. अगं पर का म्हणजे अगं पोरग जन्माला घालणं म्हणजे काय खायचं काम आहे बाई? कोण करत बसणार आहे बाई तसला ताप? आता याची ताप कसला आलाय? कसला ताप? हा अगं ही बारकी कार्टी कसला ताप देतात ते तुला माहित नाही चंदे. रात नाही का दिस नाही, कवा गळा काढून भोकाड पसरत्याल का नाही काय सांगता येत नाही बघ. वरनं त्यांना सांभाळायचा ताप, कुठं जाता येत नाही का धड झोपता बी येत नाही. लई ताप असतोय बघ बारक्या पोरांचा. ताई साहेब तुम्हाला काय माहिती हो? आमच्या मम्मीला जाऊन विचार. आम्ही म्हणून लई त्रास दिलता मम्मीला. हा मग खरं असणार. साहेबांना ना तू पाहिजे की खेळाया. अगं ते खेळत बसत्याल ग, पण शी शू केलं की येते ना आमच्याकडे सांगायला. कोण करणार आहे गासली समधी काम? वरनं त्यांचं ते खाणं पिणं सांभाळा, त्यांचं झोपायचं टायमिंग सांभाळा. नाही बाई नाही, असलं काय जमणार नाही आपल्याला. हे बघा ताई साहेब, हे बघा, काय तर मिळवायचं असेल तर काय तर सोसावं तर लागलच का नाही. आणि मूल झालं तर साहेबांच्या मर्जीत राशीला. आणि मास्तरीन बाई काय तयार होईल असं काही वाटत नाही. तेव्हा लाडकी सून बनायची असेल तर विचार करा. गरजच नाही, गरजच नाही. मर्जीत राहायचं म्हणून एवढं बी काय करणार नाही. आम्ही करायचं असेल तर ती करल मास्तरीन. बघू त्यांची लाडकी सून काय करते ते. सावकाश भाकरी वाढू. आबांची तब्येत ठीक व्हायला पाहिजे बघा. अहो आबांची तब्येत काही बिघडली नाहीये, ती बिघडू नये म्हणून काळजी घ्यायला सांगितली. अजून काय म्हणलं डॉक्टर? अजून काही नाही. आबांना ताण येईल असं काही करू नका. त्यांना जास्तीत जास्त आराम करायला लावा, आणि बाकी पथ्य पाणी तर आहेच आहे. म्हणजे आपण काळजी घेतली पाहिजे. घेऊ आपण, तुम्ही काही काळजी करू नका. आणि मला सांगा तुमचे सामने कसे झाले? अहो लई मजा आली कुस्ती बघताना. अहो तिकडे राजवीर नावाचा एक छोटा पैलवान होता 4 वर्षाचा. काय खेळतोय, एक नंबर. याला बघून माझ्या लहानपणाची आठवण आली मला. अरे वा. होय, तुम्हाला सांगतो सेम टू सेम माझ्यासारखी कुस्ती खेळतोय. हो म्हणजे तर तुम्हाला मजाच आली असणार. लहान मुलं म्हटल्यावर मजा येणारच, जीव रमतो त्यांच्यात. हो म्हणून तर साहेब नातवंडांचं मनावर घ्या म्हणतात. तेव्हा घ्या जरा मनावर. गोदक का तुझं जेवण झालं काय? ते जाऊ दे, तुमचं काय ते सांगा. घेताय ना हो मनावर? माझं झालं जेवण, पोट भरलं. लई कटा आलाय, मी जरा पडतो गोदक का काय? तू कुठं निघालीस? बस. आओ मी तुझं काय ते सांग मला. अंथरुण पांघरुण कपाटात आहे, त्यांना सापडणार नाही ना. मी जाऊन येते. मी आले. अगं हो सॉरी, मी येते. देवा, ह्या दोघांच्या मनात बुद्ध्या घाल र बाबा. मुलाचं मनावर घेऊ दे जरा.